हरे कृष्ण. सुरू करूया आपण प्रार्थनेने. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे आजचे स्वागत. आज आपण विश्वरूप दर्शन योग हा अध्याय बघत आहोत. तर आज आपण 9, 10 आणि 11 अशा श्लोकांवर आज बघणार आहोत की आज विश्वरूप दर्शनामध्ये आज काय श्लोक येत आहे आणि काय भगवंत म्हणत आहे त्याच्यामध्ये. संजय उवाच एवमुक्ता ततो राजन् महायोगेश्वरो हरि दर्शयामास पार्थाय परम रूपमश्वरम. मी काय करते, हे सगळे श्लोका म्हणते आणि मग नंतर त्याचे तात्पर्य वाचते. संजय म्हणाला, हे राजा, याप्रमाणे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले. 10 आणि 11 श्लोक आहे. अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्य तायुधम दिव्यमालांबरधरम दिव्यगंधनुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवमनंतम विश्वतोमुखम. अर्जुनाने त्या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. ते रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. त्या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्याच्या शरीराला लेप होता. ते विश्वरूप सर्वतः अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. तात्पर्य: या श्लोकांमध्ये वारंवार योजलेल्या अनेक या शब्दांद्वारे दाखवण्यात आले आहे की अर्जुन पाहत असलेल्या विश्वरूपाला संख्यातीत हात, चरण, मुखे आणि इतर रूपे होती. त्यांची ही रूपे अखिल विश्वभर पसरलेली होती. परंतु भगवंतांच्या कृपेमुळे अर्जुनाने बसल्या स्थानीच ती रूपे पाहिली. श्रीकृष्णांच्या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव आहे. तर खूप सुंदर हे आहे की आपण मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की विभूती योग, भगवंतांची शक्ती, आणि आता ह्या अध्यायामध्ये भगवंत खऱ्या अर्थाने त्यांची शक्ती दाखवत आहेत, शक्तीचं प्रदर्शन करत आहेत. तर आता हा जो हे आहे की हा जो श्लोक आहे याच्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की म्हणजे भगवंतांनी काय केलेलं आहे की अर्जुनाला हे घर बसल्या काय केलेलं आहे, म्हणजे तिथे जागेवरच हे विश्वरूप दर्शन काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे त्या स्थानीच, म्हणजे ज्या ठिकाणी होते ते. तर ही भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव आहे की ही भगवंतांची काय आहे, शक्ती आहे की सर्व विश्वरूप दर्शन त्या स्थानी ते अर्जुनाला त्या ठिकाणी ते दाखवत आहे. तर आता हे जे आहे की हे विश्वरूप दर्शन आतापर्यंत आपण हे श्लोका बघत आलेलो आहोत की त्याच्यामध्ये कसे आहेत की भगवंत जे आहेत ते काय करू शकतात, अनेक मुख, अनेक रूप काय करू शकतात, धारण करू शकतात. हे आपण वेगवेगळे अवतार बघितले किंवा वेगवेगळे ह्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो की भगवंत कसे वेगवेगळे रूप प्रदर्शित करत असतात. त्यांचे अवतार असतील, एखाद्या अवतारामध्ये ते वेगवेगळे रूप धारण करतात. जसं आपण चैतन्य लीलेमध्ये पण आपण बघतो की भगवंत हे चैतन्य महाप्रभू हे कशा पद्धतीने वेगवेगळं दर्शन, त्यांचं विष्णू रूप असेल, चतुर्भुज रूप असेल, ते त्यांच्या वेगवेगळ्या भक्तांनाही
त्यांनी ते दाखवलेलं आहे. जसं सार्वभौम भट्टाचार्य असतील, त्यांचे अंतरंग पार्षद असतील, तर त्यांना हे रूप त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे काय की भगवंतांना काय आहे की वेगळे वेगळे रूप, अनेक मुख भगवंत धारण करू शकतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं की द्विभुज रूप आहे, चतुर्भुज रूप आहे, अनंत म्हणजे असे भगवंतांचा जन्म आपल्याला सगळ्यांना माहित आहे. भगवंतांचं रूप, भगवान श्रीकृष्णांचं रूप हे कसं आहे, द्विभुजधारी आहे. आणि वेणुधारी रूप की जे सर्वांना आकर्षित करतं. आणि तेच भगवंत, भगवान श्रीकृष्ण यशोदा सॉरी देवकी मातेच्या पोटी जे अवतीर्ण झाले, तेव्हा त्यांनी कशा रूपात त्यांचं हे दिलेलं आहे, त्या जन्म देवकी मातेला चतुर्भुज रूपात दर्शन दिलेलं आहे. म्हणजे भगवंत काय करतात, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळं दर्शन देतात. तर ही भगवंतांची काय आहे, ही शक्ती आहे. की आपल्याला असं वाटतं की म्हणजे असं खूप काही आता आपण बघतो कलियुगातले काही लोक जे असतात, त्यांचा एक समज आहे की मायावी लोक म्हणजे जे मायावी ज्यांना काही शक्ती ही असते, की ते त्यांचे वेगवेगळे रूप धारण करतात. म्हणजे तसं आपण बघितलं की असुर देखील मग हे रूप धारण करतात, वेगवेगळं रूप. की असुरांना सुद्धा ती शक्ती असते. की असुर काय करतात, आता आपण बघितलं होतं की रावणाने पण कसं रूप बदललं होतं, एका साधूचं वेश रूप घेतलं होतं आणि सीतामाईला हे केलं होतं. पूतना जी आहे ती सुंदर एका स्त्रीच्या रूपावर लावण्यवती म्हणजे अप्सरेच्या रूपामध्ये आली होती. म्हणजे पुतनेने पण काय केलं होतं, तिचं स्वतःचं रूप बदललं होतं. तर याला मायावी रूप म्हणतात. तर हे मायावी रूप जे आहेत ते असुर सुद्धा धारण करतात. समरीच आहे. रामलीलेमध्ये आपण बघितलं की जेव्हा सीतामाईला ते मृगाचा मोह झाला, म्हणजे ते एक असुर होता, ते मायावी रूप होतं हरिणाचं घेतलेलं मृगाचं, आणि ते भ्रमित करतं सीतामाईला. म्हणजे हे असुर सुद्धा आपण बघू शकतो की हे वेगवेगळे रूप हे काय करत असतात, धारण करत असतात. इंद्राचं पण आपण श्रीमद भागवतमच्या लीला जर वाचल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी किती लीला आहेत, प्रत्येक ठिकाणी नाही पण अशा खूप काही लीला आहेत, कथा आहेत की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की इंद्र हा कशा पद्धतीने वेगवेगळी रूप धारण करतात. आणि असुरांना त्याच्यामध्ये असुरांकडून युद्ध जिंकायचं असेल त्यांच्याशी युद्धामध्ये, किंवा त्यांच्या स्थानाला कुठेतरी असं त्यांना जर वाटत असेल की धक्का पोहोचतोय माझ्या स्थानाला, तर अशा ठिकाणी पण इंद्रदेव काय करतात, थोडी फसवेगिरी करतात किंवा असे वेगवेगळी रूप हे धारण करतात. तसं हे या विचाराला आपल्याला असं वाटू शकतं की हे भगवंतांचं विश्वरूप आहे. विश्वरूप दर्शन म्हणजे भगवंत पण हे वेगवेगळे रूप दाखवत आहेत, जसं हे विश्वरूप दर्शन दाखवत आहे. म्हणजे जसे हे असुर पण वेगवेगळे त्यांनी काय केलेलं आहे, असुरांनी पण काय केलेलं आहे की हे रूप धारण केलेले आहेत. मग आता हे जे भगवंतांनी हे जे विश्वरूप दर्शन दाखवलं आहे, मग याच्यामध्ये काय फरक आहे? भगवंत हे अनेक रूप धारण करू शकतात. भुजाधारी रूप असतील, वेगवेगळी मुख असतील, अनंत भुजा असतील, अशी कितीतरी रूप धारण करतात. तसं भगवंतांचे भक्त जसं मायावी म्हणजे हे असुर लोकही रूप धारण करतात, तसे भगवंतांचे भक्त पण त्यांच्या शक्तीचं काय करत असतात, म्हणजे भगवंतांनी ची जी कृपा आहे ती शक्तीद्वारे काय दिसत असत. भक्तांच्या आयुष्यामध्ये ती शक्ती काय दिसत असते, वेगवेगळ्या रूपामध्ये ती दिसत असते भगवंतांची शक्ती. भगवंतांची ही शक्ती पण काय होत असते, भक्तांना सुद्धा ती प्राप्त झालेली असते. की जसं आता भगवंतांचे भक्त जे आहेत आपण बघतो की हनुमानजी आहेत, की रामलीलेमध्ये आपल्याला आठवतं की ती समुद्र हे करायचा असतो मध्ये, सीतामाईच्या शोधामध्ये समुद्र पार करायचा असतो हनुमानजींना. आणि ती मला वाटतं त्या मायावी ती ताटिका असावं, ताटिका जर माझ्या म्हणजे माझ्या लक्षात नसेल तर जी आहे जी आहे तर त्या ताटिकेच्या जेव्हा समुद्र पार करायचा असतो तेव्हा त्या समुद्राद्वारे जर जायचं असेल तर त्या ताटिकेच्या मुखातून जावं लागत होतं, तेव्हाच तीच व्यक्ती समुद्र पार करू शकत होती. त्यावेळेस आपल्याला ती लीला माहित आहे की हनुमानजी कशा पद्धतीने सूक्ष्म रूप धारण करतात. अगोदर एवढे अगोदर एवढे अगोदर एवढे असे छोटं 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 स्वरूप करून एकदम ते तिच्या मुखामध्ये जातात आणि त्या मुखात जाऊन पटकन बाहेर येतात.
आणि त्याच्यामध्ये ते काय करतात, तिचा जे हे असतो की तिची जी आट असती, माझ्या मुखातून बाहेर पडावं लागेल तेव्हा तू समुद्र पार करू शकशील. तर अशा पद्धतीने ही हनुमानजींना पण ही शक्ती प्राप्त झालेली आहे. पण हे भक्तांच्या आयुष्यामध्ये जी शक्ती असते ती भगवंतांपासून प्राप्त झालेली असती. हम्म. जसं रावणाचं पण आपण उदाहरण बघितलं. हम्म. आणि दुसरं एक हनुमानजींची अजून एक लीला आठवते मला आता, की जेव्हा ते लंकेमध्ये प्रवेश करतात ना, जेव्हा आणि त्या लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची जी शेपूट असती, तर ते काय करतात जेव्हा त्या राजदरबारामध्ये जातात आणि हळूहळू हळूहळू काय करतात, ती मोठी मोठी करत जातात आणि मोठी मोठी करत 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 त्याचं काय करतात, ते आसन तयार करतात एक आणि त्या आसनावर बसतात. म्हणजे हे तसं पाहिलं गेलं तर हे किती म्हणजे अवघड आहे हे सर्व. साधारण जे मनुष्य असतात तर ते हे काय करू शकत नाही किंवा त्या ह्या शक्तीचं ते काय करू शकत नाहीत. काय म्हणू शकतो, ती शक्ती प्रदर्शित करू शकत नाहीत, कारण ही भगवंतांपासून आलेली शक्ती आहे. ब्रह्मदेवाचं एक उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की जेव्हा ब्रह्मदेव आहेत, हे ब्रह्मदेव पण वेगवेगळ्या मुखाचे ब्रह्मदेव असतात. कुणी चतुर्मुखी असतात, कुणी पंचमुखी असतात, कुणी दशमुखी असतात, 100 मुखी असतात. तर ही पण एक खूप सुंदर लीला आहे, की जेव्हा ब्रह्मदेव एकदा भगवान श्रीकृष्णांच्या गोलोकधामामध्ये जातात आणि जेव्हा त्यांचं भगवान श्रीकृष्णांकडे काही काम असतं आणि जेव्हा ते जातात तेव्हा तिथले जे पहारेदारी असतात, जे सेवक सेवक, तर ते काय करतात, त्यांना ते अडवतात त्या ठिकाणी त्यांना. आणि त्यांना ते जाऊ देत नाही. तर ते म्हणतात की म्हणजे त्यांना ते असं हे होतं की मी ब्रह्मदेवासून मला अडवलंय. ते म्हणतात की मी ब्रह्मदेव आहे, म्हणजे त्यांना तो त्यांचा अहंकार कुठेतरी काय होतो, अभिमान असतो ना त्यांना स्वतःचा. तर तो अभिमानाला कुठेतरी ठेच पोहोचते त्यांच्या अहंकाराला. आणि मग जेव्हा ते म्हणतात की आम्ही भगवंतांची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही, मग ते म्हणतात जा तुम्ही सांगा की भगवंत ब्रह्मदेव आलेले आहेत. आणि हे भगवंत हे सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये आहेत. भगवंतांना त्याची जाणीव होते की यांना कुठेतरी त्याचा अभिमान झालेला आहे. आणि जेव्हा ते सेवक येतात आणि ते सांगतात की ब्रह्मदेव आलेले आहेत तुमच्या तुम्हाला भेटण्यासाठी, तेव्हा ते म्हणतात की कुठले ब्रह्मदेव आलेले आहेत, कुठल्या ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव आलेले आहेत. आणि मग जेव्हा हे ब्रह्मदेवाला हे वाक्य म्हणजे जेव्हा हा मेसेज जातो आणि तेव्हा मग ब्रह्मदेवांना जाणीव होते, जेव्हा ते आतमध्ये जातात आणि तेव्हा ते कोणते किती मुखी ब्रह्मदेव आहेत, तेव्हा ते बघतात की ते चतुर्मुखी ब्रह्मदेव. तर ते म्हणतात की काही ठिकाणी त्यांना दिसतं की काही 100 मुखी आहेत, दशमुखी आहेत आणि असे असंख्य ब्रह्मदेव तिथे काय आहेत, तिथे उपलब्ध म्हणजे तिथे भगवंतांच्या सेवेमध्ये होते. आणि जेव्हा ते म्हणतात की ते दंडवत प्रणाम करतात भगवंतांना, तर त्यांचा त्या मुकुटाचा जो आवाज होतो, टन असा आवाज होतो आणि असंख्य लाखो हजारो ब्रह्मदेव तिथे असतात आणि त्यांच्या त्या दंडवत प्रणामाचा त्या असा एक आवाज टन टन असा आवाज घुमतो. आणि ज्यावेळेस ते तिथे जातात आणि त्यावेळेस ते बघतात की तेव्हा त्यांना कळतं की अरे मी एकटाच ब्रह्मा नाहीये, तर असे असंख्य ब्रह्मांड आहेत आणि असंख्य ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ब्रह्मांडाला एक एक ब्रह्मदेव आहे. तर हे आपण बघू शकतो. बली महाराजांची ही एक स्टोरी आहे. बली महाराजांची तर सगळ्यांना माहित आहे, की जसं वामनदेव आले आणि त्यांनी काही दान मागितलं, तर 3 पावलं त्यांनी मागितले, तर ते 3 पावलं म्हणजे भगवंतांची शक्ती आहे जी आपण बघतो, की त्या 3 पावलामध्ये वामनदेवांनी काय केलं, सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलं. कुठलीच जागा राहिली नाही भगवंतांना तिसरं पाऊल टाकायला. 2 पावलांमध्ये तिसरं पाऊल त्यांनी बली महाराजांची ती शरणागतीचं प्रतीक आहे. म्हणजे ही काय आहे, भगवंतांची ही शक्ती आहे. परंतु हे विश्वरूप दर्शन, मग भगवंतांनी वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलेली आहेत, शक्ती प्रदर्शित केलेली आहे. मग हे विश्वरूप दर्शनच का वेगळं आहे, याचं काय वैशिष्ट्य आहे या विश्वरूप दर्शनाचं. आणि यशोदा मातेचं, हे एक उदाहरण आहे की यशोदा माता जेव्हा भगवंतांनी माती खाल्ली की नाही याच्यासाठी काय करते, भगवंतांचं मुख जे आहे, जे असं आपण कसं, आपण सगळे आई आहोत की आपल्याला पण माहित आहे की आपल्या मुलं लहान असताना आपण जेव्हा माती खाल्लेली बघतो तेव्हा आपण असं करून बघतो पूर्ण तोंड हे करून, तसं यशोदामाई भगवंतांचं तोंड पूर्ण उघडून बघते की आतमध्ये माती आहे का. श्रीकृष्ण खोटं बोलत तर नाहीत ना. आणि जेव्हा त्या मुखामध्ये त्यांना सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन होतं आणि त्याच्यामध्ये स्वतः यशोदामाई पण श्रीकृष्णांबरोबर त्यांना दिसतात की त्या त्यांचे कशा पद्धतीने मुख उघडून त्याच्यामध्ये माती आहे का ते बघतात. म्हणजे काय होतं, यशोदामाई पण त्यावेळेस भ्रमित होऊन जातात भगवंताची ती योग शक्ती बघून. आणि मग नंतर भगवंत काय करतात, परत तो मायेचा एक पडदा त्यांच्यावर टाकतात
की त्या वात्सल्य रसामध्ये भगवंतांवर प्रेम करावं म्हणून. म्हणजे हे भगवंतांचं आपण कितीतरी असे बघू शकतो. लीला भागवतम मध्ये आहे, चैतन्य चरितामृत मध्ये आहे, रामायणामध्ये कदाचित असेल, वेगवेगळ्या भक्तांचे आहे. आता पण हनुमानजींचं उदाहरण बघितलं. म्हणजे सगळ्या ठिकाणी भगवंत हे काय करतात, त्यांच्या शक्तीचं हे करत असतात, शक्ती प्रदर्शित करीत असतात. मग आता हे तसा जर विचार केला तर हे विश्वरूप दर्शन जे आहे त्याच्यामध्ये सगळे काही या श्लोकामध्ये बघितल्याप्रमाणे आपण बघतो की सगळं काही होतं त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये, त्या मुखामध्ये, विश्वरूप दर्शनामध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की सर्व चर अचर, म्हणजे अचर अचर म्हणजे काय की सजीव निर्जीव सगळ्या ठिकाणी भगवंत काय आहे, एकाच वेळी अस्तित्वात आहेत. म्हणजे त्या शक्तीला, त्याचं जे दर्शन आहे त्याला काय आहे, अंत पण नाही आणि आधी पण, सुरुवात पण नाही, आधी पण नाही आणि अंत पण नाही. तर ही सगळ्या ठिकाणी भगवंत व्यापून आहेत. सगळ्या निसर्गामध्ये, पर्वतामध्ये, मातीमध्ये, वृक्षांमध्ये, सजल म्हणजे अचल अचल म्हणजे अचल चर चराचर सगळ्या ठिकाणी भगवंतांची शक्ती काय आहे, व्यापून गेलेली आहे. मग हे विश्वरूप दर्शन म्हणजे आपण बघू शकतो की भगवंतांचे भक्तांनी पण हे वेगवेगळी त्यांच्या शक्तीचं हे केलेलं आहे, शक्ती दिसते भगवंत. मायावी पण लोकांमध्ये ही शक्ती दिसते. मग याच्यामध्ये हे विश्वरूप दर्शन काय आहे, म्हणजे याचं काय वैशिष्ट्य आहे, तर हे काय आहे, याची तुलना कशाशीच करू शकत नाही आपण. ह्या विश्वरूप दर्शनाची तुलना, हे विश्वरूप दर्शन म्हणजे काय आहे, एकदम युनिक आहे. आणि हे युनिक आहे. आणि ही भगवंतांनी हे जे विश्वरूप दर्शन जे दाखवलेलं आहे, ते फक्त म्हणजे फक्त भगवंतच दाखवू शकतात, दुसरे कोणीही दाखवू शकत नाही. म्हणजे भगवंतच दाखवू शकतात, परंतु भगवंत जे वेगवेगळी शक्ती दाखवतात वेगवेगळी, आता आपण जे बघितले की भगवंत सुद्धा कशी त्यांची शक्ती दाखवतात, जसं यशोदामाईच्या मुखामध्ये, श्रीकृष्णांच्या मुखामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन, म्हणजे स्वतःचं जे हे आहे, रूप आहे भगवंताचं, स्वतःच्या रूपाहून पण हे भिन्न आहे. हे भगवंतांचं विश्वरूप दर्शन म्हणजे इमॅजिन करा, म्हणजे भक्त असुर असतील, मायावी असतील आणि स्वतः भगवंतांची शक्ती दाखवतात वेगवेगळ्या अवतारामध्ये किंवा वेगवेगळी शक्ती, त्याच्यापेक्षाही हे काय आहे, हे विश्वरूप दर्शन हे अतिशय वेगळं आहे. आणि हे विश्वरूप दर्शन किती भगवंत का दाखवतायत, हे सगळ्यात महत्वाचं की ह्या श्लोकामध्ये बघितलं आपण की अर्जुन त्या विश्वरूपात असंख्य मुख बघतात, असंख्य नेत्र बघतात, अद्भुत दृश्य बघतात. तसेच अलंकारांनी विभूषित झालेले, दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले ते रूप बघतात. तसेच विश्वरूपाने दिव्य वस्त्र म्हणजे दिव्य वस्त्र धारण केलेले आहेत, गळ्यामध्ये माळा धारण केलेल्या आहेत आणि सुगंधी द्रव्य त्यांच्या विग्र शरीराला लेप लावलेला आहे. आणि असं हे विश्वरूप दर्शन काय आहे, सर्वथा अद्भुत, अद्भुत म्हणजे कधीही न अनुभवलेलं, अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी. अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही, आणि सर्वव्यापी म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सजीव निर्जीव चर अचर सगळ्या ठिकाणी ते काय झालेलं आहे, व्यापून आहे. तर असे ही भगवंतांची काय आहे, ही शक्ती आहे. आणि याच्यामध्ये श्रील प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये खाली म्हणतात बघा, की अर्जुनाने काय केले आहे, हे बसल्या स्थानीच हे ते रूप पाहिलेले आहे. तर आता हे आणि श्रीकृष्णांच्या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव आहे. म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला ते रूप एका ठिकाणी काही क्षणात दाखवलं गेलं. की जसं आता आपण बघतो की घरामध्ये आपल्याकडे टीव्ही असेल, तर आपण वेगवेगळे चॅनल बघतो. किती चॅनल, असंख्य त्याच्यामध्ये हे असतात, वेगवेगळ्या मालिका पिक्चरचे काही चॅनल असतात. तर ते उपग्रहाद्वारे आपण बघतो. म्हणजे ते काय आहे, काही उपग्रह आकाशात सोडलेले आहेत आणि त्याद्वारे आपण घरात बसल्या बसल्या आपण असंख्य चॅनल बघत असतो. घर बसल्या आपल्याला सर्व बातम्या समजतात. मग ही भौतिक, तसं पाहायला गेलं तर एक साधी भौतिक गोष्ट आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी असेल त्याच्यावर काही हे करून ते आज आपण त्या शक्तीद्वारे आपण बघतो. मग इमॅजिन करा की भगवंतांची शक्ती किती अचिंत्य असेल. भगवंतांच्या शक्तीचा आपण मोजमाप करू शकतो का? मग ते भगवंत, साधं हे उदाहरण जर बघितलं तर ते भगवंत सगळ्या ब्रह्मांडांचं दर्शन, जे विश्वरूप दर्शन आहे, ते आज अर्जुनाला ते का दाखवू शकत नाही? भगवंतांमध्ये ती शक्ती नसेल का? आणि भगवंत, दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुन कोण आहेत, भगवंतांचे सखा आहेत. आणि भगवंतांना म्हणून त्या स्थानी भगवंतांची ती एक कृपा आहे.
तर ती, आणि दुसरी म्हणजे भगवंत त्यांच्या अचिंत्य शक्तीचा प्रत्यय देत आहे तिथे. म्हणून आपण बघतो की लाईव्ह आपल्याला जर घर बसल्या आपल्याला काही चॅनलवर बातम्या ऐकायच्यात, न्यूज चालल्यात, आपण लाईव्ह बघतो तिथे. मग लाईव्ह बघतो आपण आहोत का तिथे, किंवा काय असं फिजिकली काही कनेक्शन दिसतंय का? पण तरी पण आपल्याला दिसतं घरात बसल्या. मग हे भगवंत तर असंख्य ब्रह्मांड नायक आहेत. भगवंत सगळ्याचे निर्माता आहेत. तर भगवंत का नाही दाखवू शकत हे अर्जुनाला? तर हा जर विचार केला आपण, आणि जेव्हा भगवंतांच्या शक्तीची जेव्हा अनुभूती होते, तेव्हा काय होते की आपली भगवंतांकडचं काय होतं, एक आदरभाव असेल, प्रेम असेल, ते कुठेतरी वृद्धिंगत होतं. की जसं मी म्हटल्याप्रमाणे की मगाशी, म्हणजे मी मागील क्लासमध्ये पण एका सांगत होते की भगवंतांच्या शक्तीचा जेव्हा साक्षात्कार होतो, तेव्हा काय होतं की जेव्हा साक्षात्कार होतं तेव्हा आपोआप आपण भगवंतांकडे आकर्षित होतो. की जसं एखादी शक्तिशाली व्यक्ती आहे. आता समजा आपल्या पुढे अंबानी कुटुंबियातली एखादी व्यक्ती असेल, म्हणजे त्यांच्या आतल्या कुटुंबातली नाही, पण बाह्य म्हणजे नातेवाईकांपैकी रिलेशन मध्ये, आणि ती व्यक्ती जर आपल्या समोर बसली असेल आणि आपल्याला जर त्याची कल्पना नसेल ही व्यक्ती कोण आहे, किंवा एखादे सेलिब्रिटीज असतील, त्यांचे कोणी रिलेटिव्ह असतील आणि आपल्याला त्याची काही कल्पना नाही ही कोण आहे, पण जेव्हा आपल्याला समजतं की अरे ही सेलिब्रिटीज आहेत, त्यांचे हे आहेत, त्यांचे जवळचे मित्र आहेत, किंवा कोण रिलेशन मध्ये आहे, तेव्हा आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा एका क्षणात बदलतो. मग तशी ही भगवंतांची हे विश्वरूप दर्शन आहे. हे भगवंतांचं विश्वरूप दर्शन हे भगवंत का प्रदर्शित करताय? की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भगवंत शक्तीचं प्रतिनिधित्व करतात, शक्ती प्रदर्शित करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतांची ही एक प्रकारे कृपा आहे. ही कृपा कशी आहे की आपण बघतो की भगवंतांच्या साकार रूपाचं वर्णन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. की भगवंत कसे सच्चिदानंद देह आहे, भगवंत कसे सुंदर आहेत, भगवंत द्विभुज रूपधारी आहेत, भगवंतांनी वेणू धारण केलेली आहे. त्यांच्या त्या वेणूचा जो आवाज येतो, इतका सुंदर आवाज येतो की त्यांनी सर्व चराचर प्राणी, वृक्ष, सर्व सर्व मनुष्य, देवी देवता, सर्वजण त्याच्याकडे आकर्षित होतात. तर हे भगवंतांचं हे आकर्षित करणारं रूप आहे. मग हे विश्वरूप दर्शन जे अर्जुनाला दिलं, तर त्या अर्जुनाला त्या खूप खूप काही असं हे झालं का, की अरे अरे किती आनंद झाला, काय ही भगवंतांची शक्ती. नाही, भगवंतांचे जे भक्त असतात ते भगवंतांवर प्रेम करत असतात. ही शक्तीचं प्रदर्शन भगवंत का करतायत, की जे लोक भगवंतांचं साकार रूप मान्य करत नाही, किंवा जे नास्तिकवादी आहेत, किंवा ज्यांचं भगवंतांकडे, जे नास्तिकवादी आहेत, जे भगवंतांचं साकार रूपाला ऍक्सेप्ट करत नाहीत, किंवा त्यांना परमेश्वर आहे ह्या जगामध्ये, ते निसर्ग जो आहे, निसर्गाच्या शक्तीवर विश्वास ठेवतात, परंतु त्यांना भगवंतांवर विश्वास नसतो. भगवंत या विश्वरूप दर्शनाद्वारे काय करत आहे, ते त्यांच्या त्यांची कृपा प्रदर्शित करत आहेत इतर जीवांवर. म्हणजे कसं की जसं आता आपण विश्वरूप दर्शनामध्ये आपण बघितलं की ह्याच्यामध्ये सांगितलंय असंख्य मुख, असंख्य नेत्र, सर्व पर्वत, नद्या, म्हणजे आपण ह्याच्या पुढच्या श्लोकांमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने भगवंतांनी ते विश्वरूप दर्शन दाखवलं. आणि इथून मागच्या श्लोकामध्ये पण आपण बघितलेलं असेल की कशा पद्धतीने भगवंतांच्या त्या विश्वरूप दर्शनामध्ये सर्व काही येत होतं. मग भगवंत काय करतात, ती शक्ती प्रदर्शित, म्हणजे हे भगवंतांपेक्षा अभिन्न आहे. मग डायरेक्टली जरी कोणी भगवंतांकडे आकर्षित नाही झालं, तरी ती व्यक्ती भगवंताकडे आकर्षित नाही झाली, परंतु जेव्हा ती बघेल की अरे हा पर्वत आहे, आपण बघतो सगळ्यात आदिवासी जे लोक असतात बघा, एकदम त्यांचा आपल्या म्हणजे आपल्या ह्या भौतिक प्रगतीशी किंवा आपल्या ह्या मनुष्य समाजाशी त्यांचा कुठलाच संपर्क नसतो, ते पूर्ण आदिवासी जमात असते ती. तर ते आदिवासी जे लोक असतात ना, ते बघू शकतो आपण की कशी ती भगवंतांची पूजा कशाच्या रूपामध्ये करतात, पर्वतांच्या रूपामध्ये करतात, नद्यांच्या रूपामध्ये करतात. जेव्हा पाऊस येतो त्या पावसाची सुद्धा ती कृपा असते, म्हणजे पावसाला पण त्या त्या शक्तीमध्ये ते बघतात. म्हणजे त्यांच्यासाठी काय असतं की ती जी शक्ती आहे, ती शक्ती आहे त्यांच्यासाठी. म्हणजे त्यांना जर आपण कोणाला असं जर सांगितलं एखाद्या तशा तशा लोकांना की तुम्ही भगवंतांवर प्रेम करा, ही भगवंतांची शक्ती आहे, भगवंतांचं साकार रूप आहे, भगवंतांनी हा संदेश दिलेला आहे, तर ते एवढं पटकन त्यांना ते ऍक्सेप्ट नाही होऊ शकत, किंवा जे नास्तिक असतात ते नाही करू शकणार ते. परंतु निसर्गाची शक्ती म्हणून मात्र ते काय करणार, त्याचा आदर करणार. म्हणून भगवंत काय करतात की असे नास्तिकवादी जे लोक असतात, जे अभक्त असतात, त्यांच्यावर एक प्रकारची कृपा प्रदर्शित करतात, की ज्याद्वारे ते डायरेक्टली नाही जाणार, पण इनडायरेक्टली का होईना कुठेतरी ते काय करतील,
भगवंतांची इनडायरेक्टली का होईना कृपा त्यांच्यावरती छत्रछाया प्राप्त होऊ शकते त्यांना. म्हणून भगवंत ही कृपा देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एक उद्देश होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एक आहे की हे विश्वरूप जे दर्शन दाखवणं, तर हे रूप जे आहे, की हे नंतर आपण बघू, पुढच्या श्लोकांमध्ये बघू बघू शकतो की कशा पद्धतीने अर्जुन नंतर हे रूप बघून भयभीत होतो. आणि अर्जुन म्हणतो की भगवंता, कृपया तुमचं हे रूप हे करून घ्या, अदृश्य करा, आणि मला नेहमीच्या तुमच्या श्रीकृष्ण ह्या रूपामध्ये तुम्ही मला दर्शन द्या. म्हणजे भगवंतांना, अर्जुनाला ते असह्य होतं ते रूप. म्हणून भगवंतांचे भक्त जे असतात, आपला मूळ मुद्दा त्याच्याकडे येऊया थोडं, की भगवंतांचे जे भक्त असतात त्यांचं भगवंतांवर प्रेम असतं. भगवंतांची शक्ती काय आणि भगवंतांचं हे काय ह्याच्याशी त्यांना काही घेणं नसतं. जसं वृंदावन मध्ये पण आपण बघतो की श्रीकृष्ण वेगवेगळ्या असुरांना मारतात. तर ते वेगवेगळ्या असुरांना मारल्यानंतर काय होतं की त्यांना त्यांना असं वाटत हा कृष्ण तर आमचा मित्र आहे, हा कुठला भगवंत हा कुठला परमेश्वर. जेव्हा वरून हा एक अशुभ अशी वेळ असती. आणि जेव्हा वसुदेव नाही, आपले नंद बाबा यमुनामध्ये स्नान करायला जातात. आणि ते मध्यरात्रीची वेळ असते, ते पहाटे समजून जातात. आणि त्यांना ते वासुकी जे असतात, ते काय करतात, त्यांना हे करतात, बंदिस्त करतात. आणि ज्यावेळेस भगवंत त्यांना सोडवायला जातात, त्यावेळेस ते सगळं भगवंतांना भगवंत म्हणून त्यांचा आदर करतात. त्यावेळेस त्यांना कळत नाही की हा माझा छोटा मुलगा आहे कृष्ण, आणि याला एवढा काही आदर प्राप्त होतोय. किंवा जे छोटे गोप बालक, त्याच्यामध्ये पण आपण बघतो की जेव्हा भगवंत एखादा असुर मारायचा असेल ना, तर त्यांना असं वाटत नाही की अरे ही भगवंताची कृष्णाची शक्ती आहे. म्हणजे आमचा कृष्ण आमचा मित्र येतो, तो किती त्याच्यामध्ये किती ताकद आहे. म्हणजे भगवंतांचे जे भक्त असतात ना, त्यांना भगवंतांच्या शक्तीशी काही घेणं देणं नसतं. त्यांचं प्रेम असतं भगवंतांवर. म्हणजे असुर असतात, नास्तिक असतात, त्यांना काय करावं लागतं, भगवंतांना ती शक्ती दाखवावी लागते. आणि मग कुठेतरी ते भगवंताकडे थोड्याफार प्रमाणात आकर्षित होतात. तर ही भगवंतांचा काय आहे, दयाभाव आहे इतरांप्रतीचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रूपामध्ये, की आता आपण बघतो की आता हे कलियुग आहे. आणि अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन हे पूर्ण काय आपण बघितलं की पूर्णपणे अभिन्न आहे. म्हणजे हे रूप स्वतःच्या भगवंतांच्या रूपापेक्षा पण अभिन्न आहे, भिन्न आहे. म्हणजे आपण वेगळे पण आहे त्याच्यामध्ये, ते कुणीच दाखवू शकत नाही. देवी देवता दाखवू शकत नाहीत, असुर दाखवू शकत नाहीत, आणि स्वतःचे भगवंतांचे जे वेगवेगळे रूप आहेत त्याच्यापेक्षा हे काय आहे, एकदम वेगळं आहे. तर ही भगवंतांची काय आहे, ही जी कृपा आहे. तर जसं कलियुगामध्ये, की आताच्या काळामध्ये आपण बघू शकतो की खूप काही असे अपसंप्रदाय आलेले असतील, किंवा खूप काही जी ही शक्ती असती, काही सिद्धी प्राप्त असतात. काही सिद्धी म्हणजे एखादी जरी सिद्धी प्राप्त असली तरी ती ह्या जगाला पूर्ण आकर्षित करू शकते. आताच्या ह्या जगामध्ये काही योगी पुरुष असतात, त्यांना काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात, म्हणून आपण म्हणतो की ते सिद्धी पुरुष आहेत, त्यांना सिद्धी पुरुष म्हणतात. आणि काही लोक जे असतात, जे सिद्धी पुरुष असतात, ते त्यांच्या शक्तीचा खूप चांगला वापर समाजासाठी करतात, लोकांसाठी. आणि काही जे भरकटतात, की त्यांना कुठेतरी कंट्रोल करायचं असतं, सगळ्यांवर नियंत्रण मिळवायचं असतं, तर ते त्या शक्तीचा काय करतात, दुरुपयोग करतात. तर हे असे सिद्धी पुरुष जे असतात, तर त्यांना त्यांना सुद्धा की अशी एखादी जरी सिद्धी प्राप्त झाली तरी ते त्याच्याद्वारे पूर्ण ह्याच्यावर जगावर नियंत्रण करू शकतात. मग आत्ताच्या पुढच्या काळामध्ये किंवा पुढील काही येणाऱ्या कलियुगामध्ये असेल, तर असं जर कोणी म्हणत असेल की अरे मी भगवंत आहे, किंवा मला भगवंत म्हणून तुम्ही हे करा, स्वतःला ते प्रमोट करत असतील भगवंत म्हणून, तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की असे लोक जेव्हा प्रमोट करतात की मी भगवंत आहे, मी भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे, मी प्रभू रामचंद्रांचं रूप आहे, आणि स्वतःपासून ते स्वतःचीच एक काय म्हणू शकतो, स्वतःचाच एक संप्रदाय ते सुरू करतात. आणि त्याच्यामध्ये ते दाखवतात, तर त्यांच्यासाठी पण हे एक रूप आव्हान आहे. जर असं कुणी आपल्याला म्हणत असेल, तर त्यांना आपण काय केलं पाहिजे, की जी व्यक्ती हे विश्वरूप दर्शन श्रीमद भगवद्गीतेमध्ये जी व्यक्ती असं म्हणत असेल कुणी, तर त्याला आपण आव्हान करू शकतो की हा हे भगवंतांचं हे विश्वरूप दर्शन जे आहे, तर ते तुम्ही आम्हाला दाखवू शकता. जेव्हा हे विश्वरूप दर्शन जर कुणी दाखवत असेल, तर आपण त्याला भगवंत म्हणून काय करू शकतो, आपण त्याला ऍक्सेप्ट करू शकतो. परंतु हे भगवंतांचं हे विश्वरूप दर्शन जे आहे कोण दाखवू शकतं, फक्त भगवान श्रीकृष्ण दाखवू शकतात.
कोणामध्येही ती शक्ती नाही. तर असे येणारे जे अपसंप्रदाय असतील किंवा काही अशी लोक असतील की स्वतःला भगवंत म्हणून करतात की आम्ही स्वतः भगवंत आहोत, परमेश्वर आहोत. भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत तर खूप गोष्टी घडतात की जसं गोपी भगवंतांनी एवढ्या श्रीकृष्णांनी त्या एवढ्या बायका केल्या, एवढ्या गोपी त्याच्या प्रेयसी होत्या आणि त्या जीवनामध्ये त्याच्यातून आपण काय शिकू शकतो. पण ते लोक बघतात रासलीला केली भगवान श्रीकृष्णांनी नाही का, किती बायकांमध्ये ती रासलीला केली. अशा पद्धतीने आपली कामुक दृष्टी असती. आपण ह्या भौतिक जगामध्ये आहोत, आपल्याला तो आध्यात्मिकतेचा स्पर्श नाही, आपल्यामध्ये ती दूषित भावना असती. आणि त्या भावनेने आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असतो. आपल्याला आपल्यामध्ये ती शुद्धता नसते. ज्या भगवान श्रीकृष्णांच्या लीलेने, जी भगवान श्रीकृष्णांच्या लीला, जे साधू संन्याशी ज्यांनी पूर्ण विरक्ती स्वीकारलेली आहे या जीवनामधून, ते त्यांच्या त्या लीलांचं गुणगान करतात. म्हणजे इमॅजिन करा की ही भगवंतांच्या लीलांमध्ये हृदय शुद्ध होतंय, तर त्यांनी आपली कामुक वृत्ती, आपण मात्र त्या कामुक वृत्तीने त्याच्याकडे बघतो. पण त्या श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत पण धारण केलेला आहे एका करंगळीवर. मग जर गोवर्धन, मग ती लीला आपण मात्र आपण ते विसरतो. मग अशा लोकांनी हा संदेश घेणं किंवा आपण ते अंधानुकरण म्हणतात ना, किंवा कोणीतरी येतंय ना आणि आपल्याला काहीतरी सांगतंय ना, आपण ते डोळे झाकून ऍक्सेप्ट करतो की हा, अरे हे किती हे आहे, शक्तिशाली आहे, त्यांच्याकडे शक्ती आहे. पण आपण हे बघत बघत नाही की जर भगवंतांवर कुणी काही आरोप करत असेल आणि या जीवनामध्ये त्याचा कुणी चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेत असेल, पण भगवान श्रीकृष्णांनी या पण लीला केलेल्या आहेत. भगवंतांनी गोवर्धन पर्वत धारण केलेला आहे. आपण ती पण डावा हात उजव्या हातापेक्षा आपला वीक असतो. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी शक्ती नसते. आणि त्यातली त्या डाव्या हाताची करंगळी म्हणजे सगळ्यात वीक समजली जाते. आणि ती करंगळी भगवंत दाखवून देत आहेत त्यांच्या शक्ती काय आहे, की त्या करंगळीवर त्यांनी इंद्राला दाखवून दिले की जो तो वर्षाव करत होता पावसाचा धो ते संवर्तक ढग जो पाठवत होता, तर ती तुझी जी ताकद आहे, इंद्र जो अहंकाराने उन्मत्त झालेला होता, त्याला भगवंत त्या करंगळीने दाखवत आहेत की ही एक करंगळी सुद्धा माझी खूप आहे, मला कुठल्याच गोष्टीची गरज नाही. म्हणजे हे भगवंत इंद्राला कुठेतरी अपमानास्पद हे करत होते की ते जागा दाखवून देत होते. इंद्राचा अहंकार जो आहे तो खाली करण्याचा प्रयत्न करत होते. मग ही भगवंतांची काय आहे, ही भगवंतांची शक्ती आहे. मग आपण भगवंतांच्या शक्तीतला पण जेव्हा असं आपल्याला कुणी येऊन सांगत असेल किंवा कुठेतरी आपण वाचतो ऐकतो, आपण कुठेतरी आपल्याला असं वाटतच नाही की हे आपलं काही कर्तव्य आहे. आपण आपला प्रत्येक म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये आपल्याला खरं तर पाहायला गेलं तर भगवद्गीता ही कुठल्या धर्मासाठी नाहीये किंवा कुठल्या जातीसाठी नाहीये, प्रत्येक शाश्वत आत्म्यासाठी आहे ही भगवद्गीता. ही काय आहे, काळ प्रदेश ह्या सगळ्यांच्या परे आहे. म्हणजे ही श्रीमद भगवद्गीता प्रत्येक जीवासाठी भगवंतांनी दिलेली आहे. मग आपण याचं ज्ञान जर व्यवस्थितरित्या प्रॉपर योग्य ह्याच्यामध्ये परंपरेमध्ये जर ग्रहण केलं नाही, श्रवण केलं नाही, हे श्रवण जर केलं नाही, तर आपल्याला काय ते ज्ञानच माहिती नाहीये काय आहे, तर आपण कुठेतरी काय होतं, आपली सुद्धा फसगत होऊ शकते. आणि ह्या अशा जे लोक अशा नरकाच्या मार्गामध्ये सुपरफास्ट चाललेले आहेत, आपणही त्याच्या मागे मार्गक्रमण करू शकतो. म्हणून योग्य ज्ञान योग्य संप्रदायाद्वारे घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा आपल्याला ह्याची जाणीव होऊ शकते. म्हणून आताच्या काळामध्ये जरी कुणी अशा पद्धतीने हे करत असेल, स्वतःला परमेश्वर म्हणून दाखवत असेल, आणि बघू शकतो आपण जगामध्ये भरपूर लोक आहेत असे की स्वतःला भगवंत म्हणून त्या रूपामध्ये स्वतःची पूजा करून घेतात. मग त्या लोकांना आपण असा एक हे आहे की विश्वरूप दर्शन जे आहे त्या व्यक्तीने ते दाखवावं, तेव्हा आपण भगवंत म्हणून त्याला ऍक्सेप्ट करू शकतो. तर असे कितीतरी उद्देश भगवंतांचे हे विश्वरूप दर्शन दाखवण्यामागे होते. तर आता आपण हा अध्याय पण खर तर खूप म्हणजे सुंदर आहेत आणि पुढचे श्लोक तर खूप सुंदर आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की भगवंतांनी अर्जुनाला का ती कृपा केली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघितलं की भगवंतांचा उद्देश काय होता त्याच्या मागे. आणि आताच्या काळामध्ये हे ज्ञान आत्ताच्या या आत्ताच्या ह्या स्टेप म्हणजे या क्षणाला आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने घेऊ शकतो, आणि त्या ज्ञानाचा फायदा
की आपल्याला आपली कशा पद्धतीने कुणी फसगत करू शकत नाही. तर अशा कितीतरी वेगवेगळे दृष्टिकोन भगवंतांनी यात दिले आहेत आणि आपण म्हणतो ना, श्रीमद भगवद्गीता त्या काळात भगवंतांनी दिली आणि आता आम्हाला काय त्याचा जीवनामध्ये उपयोग आहे. तर हा उपयोग आहे आपल्याला, की आपल्याला जर कुणी असं चुकीच्या पद्धतीने ढोंगी लोक जे असतात, अशा पद्धतीने स्वतःला प्रस्तुत करतात, तर त्या लोकांना योग्य ज्ञानाद्वारे, आपल्याकडे जर योग्य ज्ञान असेल तर ते आपण इतरांना देऊ शकतो आणि आपण कुठेतरी योग्य मार्गावर, योग्य ट्रॅकवर राहू शकतो. तर हीच भगवंतांची कृपा आहे. म्हणून म्हणतात ना, भगवद्गीता ही कुठल्या काळासाठीही नव्हती, त्या काळासाठीही नव्हती. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा भगवद्गीता ही आपल्याला पावलं पावली ह्या फसवणुकीपासून वाचवणारी, पावलं पावली ज्ञानाचा प्रकाश देणारी आणि भगवंतांकडे आकर्षित करणारी आहे. फक्त हे ज्ञान आपण योग्य मार्गाद्वारे घेतलं पाहिजे. थँक्यू. हरे कृष्णा. आजच्या ह्याच्यावर जर कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता, किंवा माझ्याकडून काही सांगताना तुम्हाला काही वाटलं असेल, काही ऍड करावं, काही चुकलं तर प्लीज तुम्ही तेही सांगू शकता. मी सेटिंग चेंज करते. हरे कृष्ण. हरी बोल. कोणी बघतंय का सेटिंग चेंज झालेलं स्पीकर चालू करून? हरी बोल. कोणाला काही प्रश्न? एक मिनिट, एकच मिनिट, परत एकदा ट्राय करते. म्यूट ऑल कर बरं, बाजूला उभं राहून सगळ्यांना. हा हरी बोल. आता झाले का माताजी? बघताय का एकदा? नाही ना, नाही होत. माताजी, दीपा माताजी केलंय हो. एक मिनिट, एक मिनिट, सेटिंग. आता झालंय, झालंय. एक मिनिट बघा बरं. दीपा माताजी बघा हो एकदा. नाही, काय माहिती हे लगेच. नाही ना, अनम्यूट करणं सगळ्यांना. अनम्यूट करायचं सगळ्यांना, अनम्यूट तसं नाही करता येत, स्वतःहून करायचं. हरी बोल. केलंय माताजी सेटिंग चेंज, एकदा बघताय का? आता झालंय. झालं. थँक्यू. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असेल प्लीज तुम्ही विचारू शकता किंवा काही सांगू शकता. उद्या आपल्या श्री तुलसी माताजींचा क्लास आहे, तर उद्याही तुम्हाला छान ऐकायला मिळेल. तर उद्याही नक्की सगळ्याजणी जॉईन करा. आणि आज काही असेल प्रश्न तर आपण घेऊ शकतो किंवा मग आपण थांबूया. हरी बोल माताजी. हा येस माताजी, बोला ना. हा माताजी, आता तुम्ही मगाशी सांगितलं ना की भगवंतानी गोवर्धन उचलले म्हणून, तर भगवंतानी डाव्या हाताच्या करंगळीचाच का वापर केला, त्याच्याबद्दल काय? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपला जो डावा हात असतो, उजवा हात आपला नेहमी कामासाठी स्पीड घेत असतो आणि त्याच्यामध्ये तेवढी ताकद पण असते. डावा हात आणि त्यातली डाव्या हातातली करंगळी अशी आपण नुसती अशी वरती केली, आपण त्या करंगळीने काय करू शकतो? म्हणजे ती डाव्या हाताची करंगळी त्याच्यात पण अजून वीक आहे. तर ही डाव्या हाताची जी करंगळी आहे, तर भगवंत हे इंद्राला दाखवून देत होते की जे इंद्राने जे काही वृंदावन आहे त्याच्यावर वर्षाव जो केला होता पावसाचा, तर त्याची हे होती ते पूर्ण बुडवून टाकायचं, हे नष्ट करायचं. तेव्हा भगवंत काय करतात की भगवंत म्हणजे कसं असतं ना, एक तुल्यबळ हे असेल, आपण कसं म्हणतो ना की हिरण्याक्षाची एक स्टोरी मला आठवते आता. जेव्हा हिरण्याक्षाला युद्ध करायचं होतं, तेव्हा हिरण्याक्ष, मला वाटतं, मला ते आता नाव आठवत नाही, पण बहुतेक तरी
गरुडजी का कोणतरी होतं की आता ते माझ्या लक्षात नाहीये. त्यांच्याकडे जातो हिरण्याक्ष युद्ध करण्यासाठी आणि आव्हान करतो की मला युद्ध करायचंय. त्यावेळेस ते म्हणतात की मी आता हे झालेलं आहे, वरुण असेल बहुतेक, वरुण देव. तर ते म्हणतात की वृद्ध झालेला आहे आता आणि मी हे युद्ध करू शकत नाही. पण तुझी ही जी युद्धाची भूक भागवण्यासाठी नक्कीच कोणीतरी येईल तुझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी. मग त्यावेळेस कोण येतं? हे हिरण्याक्ष बरोबर वराहदेव अवतीर्ण होतात. म्हणजे तसं काय कसं आहे की जर समोरचा शत्रू जर तसा शक्तिशाली असेल, हं, तर ते तुल्यबळ ते युद्ध पण होतं. म्हणजे तेवढी शक्तिशाली व्यक्ती पण, आता एखादी व्यक्ती जर एखादं साधं एखादी व्यक्ती असेल, आणि काहीतरी काही भांडण झालं किंवा काही कोर्ट कचेरी चालू असेल आणि एखादा खूप प्रसिद्ध वकील असेल, तर तो काय करतो की ती केस तेवढ्या जमेची नसेल किंवा तेवढी तोडीस तोड नसेल, तर तो त्याचा असिस्टंट वकील आहे त्याला सांगतो की तू लढ ही केस. म्हणजे अगदी तसं भगवंतान दाखवून देतात इंद्राला की इंद्र ही भगवंतांची शक्तीचा हे करत होता ना, भगवंतांचा कुठेतरी त्याच्याकडून त्यांनी अपराध केला होता. म्हणून भगवंत काय करतात, इंद्राला दाखवून देतात. तो त्याच्या शक्तीचं प्रदर्शन करत होता की माझी शक्ती काय आहे आणि मी हे वृंदावन काय करून टाकेल, पूर्ण पावसामध्ये हे काय पाण्यामध्ये बुडवून टाकेल त्या जलामध्ये. पण तेव्हा भगवंत काय करतात, एवढा मोठा गोवर्धन पर्वत आहे आणि तो फक्त त्या करंगडीचा स्पर्श करतात त्या गोवर्धनला आणि तो काय करतात, तो पूर्ण उचलून घेतात आणि त्या गोवर्धनच्या खाली सगळे वृंदावनवासियांचं काय होतं, संरक्षण होतं. म्हणजे याच्यातून भगवंत 2-3 संदेश इंद्राला देतात की ही इंद्रनी पूर्ण शक्ती लावलेली असते तिथे. तर ती शक्ती म्हणजे काय आहे, भगवंतांची करंगळीचं म्हणजे जे आहे, करंगळीने अख्खा गोवर्धन धारण केलाय. म्हणजे इंद्र कुठे आहे भगवंतांच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत त्याच्या अहंकाराला काय करत असतात, चक्काचूर करत असतात. म्हणून भगवंतांचं ते एक कारण आहे की त्यांनी फक्त ती डाव्या हाताद्वारे करंगळीद्वारे तो गोवर्धन पर्वत धारण केला, जेणेकरून इंद्राला त्याची जागा दाखवून द्यावी. तर हे एक रिझन त्याच्या मागे होतं. हरे कृष्णा माताजी. म्हणजे मी ठीक आहे प्रयत्न केला माताजी. तुमचं उत्तर देण्याचा. हा, आणि या लिहिणे आपण हे पण एक शिकू शकतो बरं का, की भगवंतांची जी हे आहे, एकच मिनिट, भगवंतांची जी शक्ती आहे, जेव्हा भगवंतांना तो गोवर्धन धारण केला, तेव्हा गोवर्धनवर जोर जोरात पावसाचा वर्षाव होत होता, त्याच्या पाठीवर विजांचा कडकडाट होत होता आणि तो गोवर्धन मात्र भगवंतांच्या फक्त करंगळीचा स्पर्श झालेला होता भगवंतांच्या. आणि तो गोवर्धन पूर्ण आनंदाने म्हणजे इतका हे झालेला होता की ते गोवर्धन, की त्यांना वरून विजा चमकतायत, पावसाचा वर्षाव होतोय, याचा कुठलाही त्या दुःखाचा स्पर्श, दुःखाचा म्हणण्यापेक्षा ते काय वरून पडतंय ते संकट, त्याचा कुठलाही त्यांना स्पर्श झाला नाही. तर आपल्या जीवनामध्ये पण आपण हे शिकू शकतो की आपल्या जीवनामध्ये पण आपण कुठेतरी भगवंतांना चा स्पर्श, भगवंतांच्या भक्तांचा स्पर्श आपल्या जीवनामध्ये असेल, तर जे काही आपल्या जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतं, तर त्या संकटाला जर कुठे भगवंतांचा कुठेतरी नकळतपणे आपल्या हरिनामाच्या रूपाने असेल, वैष्णवांच्या रूपाने असेल, स्पर्श झालेला असेल, तर आपल्याला सुद्धा या संकटांचा परिणाम जसा गोवर्धनवर झाला नाही तसा आपल्याला पण आपल्या जीवनावर होणार नाही. तर हा एक तर हे आपण धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. चालेल. उद्याही सगळेजणी जॉईन करा. हं? चालेल, थांबूया आपण. हरे कृष्ण. थँक्यू. रेल्वे स्टेशन झालं संपलं.